रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंगसाठी हे सिंपल स्टेप फॉलो करा. सपोज 1 लाख कॅपिटल आहे, तुम्ही 2% पर ट्रेड रिस्क घेताय, म्हणजे 50 ट्रेड्स तुमचे सिरीजमध्ये लॉस झाले तर तुमचं 1 लाख कॅपिटल वाईप आउट होणार आहे. जनरली 50 ट्रेड्स सिरीजमध्ये लॉस होत नाही. सेकंड स्टेप, किती क्वांटिटीने तुम्ही ट्रेड केला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय फॉलो करायचं आहे, रिस्क कॅपिटल डिवायडेड बाय स्टॉप लॉस पॉईंट. आता आपले रिस्क कॅपिटल किती आहे, 2000 रुपीज. 1 लाखच्या 2% आपण रिस्क घेतोय पर ट्रेड, डिवायडेड बाय स्टॉप लॉस पॉईंट. ज्या पॉईंटला तुम्ही एंट्री करताय तिथून तुमचा स्टॉप लॉस किती दूर आहे, 20 पॉईंट्स. म्हणजे काय, 2000 डिवायडेड बाय 20. तुम्ही 100 क्वांटिटीने ट्रेड केला पाहिजे. जर स्टॉप लॉस तुमचा 10 पॉईंट असेल तर तुम्ही 200 पॉईंटने ट्रेड केला पाहिजे, आणि जर तो स्टॉप लॉस तुमचा 5 पॉईंट नसेल तर तुम्ही 400 क्वांटिटीने ट्रेड केला पाहिजे. ही झाली तुमची आयडियल पोझिशन साईज. जरी मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेलं तर लॉस तुम्ही डिफाईन केलेल्या अमाऊंटचाच होणार, आउट ऑफ बजेट होणार नाही. तोच तुमचा हॅपी लॉस झाला. थँक्यू.